येतोय करूया सुरुवात दुसऱ्या वारीचा माझ्या उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी वारीला सुरुवात करतो. लाल लाल कलरची चड्डी चड्डीचा कलर लाल बघितली कशी झाली लाल. हा आता विषय बघा बुवा म्हणतो मी आधी माझ्या श्रेष्ठ करणार तुम्ही पुरुष श्रेष्ठ करा. मग याड्या मला तू घोडा कसा लावणार? हा तो घोडी लावणार हा घोडी लावायची बुवा. आता मथुर आणि बकासूरचा विषय मला माहिती होतं येणार पण मी आपलं असं म्हणून गेलो की मथुर आणि बकासूर. आता बघा मथुर आणि बकासूर रेडा घेऊन कसा नांगरा सकट लागतो तो. हा कराटे बुवा चला नाच करते काय बुवा. आणि बुवा म्हणतो मी घरापर्यंत गेलेलो नाही. आता गवळणी तुम्ही म्हणालात दोन बापाचा बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? दोन बापाचा म्हणालात. मी कुठं म्हणालो? मी त्या गुरुवर्यांचं बोललो. मी तुमच्या घरात गेलो मी तुमच्या गुरूंना बोललो. हा बुवांचं झालंय कसं कुत्र्याची शेपटी वाकडी आणि कुत्रीची सरळ बरोबर आहे की नाही? गाडवाला गुळाची चौक आहे आणि गाडविणीला होती बरोबर आहे की नाही? म्हणजे तुरेवाला भास्कर साहेब तुरेवाला बोलला तर बोलला आणि शक्तिवाला बुवा. आणि कोण तुम्हाला चांगला लागतो ना मगाशी कोण म्हणाले होतं कोण चांगला लागतो त्याच्याबरोबर राजरोज संसार करा मला काय फरक नाही पडत बरोबर ना. कारण सुशांत कराटेकडे बतावणी आहे सुशांत कराटेकडे सूर आहे सुशांत कराटे स्वतःची लेखणी आहे बुवा. आणि हा रोज रोज काला रेडा असा लागतो ना म्हणून तुम्हाला मी तुमच्या बरोबर नको आहे. आणि आयोजकांचा विषय राहिला अरे माझ्या घरातला आहे अजून 4 कार्यक्रम लावतील तुला जळायचं का? तुला आहेत ना देवाच्या कृपेने घे ना. मी काय पहिली वारी वाईट केली? माझा आवाज काय वाईट आहे? हा आता लोकांनाच ऐकायचं नाही चांगलं बरोबर ना. हा टायटल ज्यांच्याकडे ज्यांच्या बरोबर टायटल गातो ना त्यांचा आणि सुरांचा काही संबंधच नाही. त्यांच्याबरोबर टायटल गातो हा आणि समोरचा बुवा त्याचं उत्तरच देत नाही. अरे कशा आपली लाल करायची बुवा. पहिला दोडा कालीबाज राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. बघा विषय कसा देतो. पहिला विषय शास्त्रात दिला तरी बुवा म्हणतो नाही. आता बघा बुवा राजेंद्राच्या पोरा तुझी नजर बाई वै कार पडतोस आता तू बोचा मारताना पाहिल्यावर. आणि काका करतोय वाडी भर काका करतोय बाडी भर. आता तुझा काका नाही काव काव तो म्हणतो नाही तर म्हणजे बरोबर माझ्या काकाला बोलला. हा तो इथं बसलाय तो काली रेडी म्हैस माहिती ना. हा काका करतोय वाडी भर आता तू पडलास उघड्यावर. काका करतोय वाडी भर आता तू पडलास उघड्यावर. हॅलो आणि बुवा दुसऱ्या बारीची 2 गाणी मारला ना 2 गाणी मला गेल्या वर्षी युट्यूबला माझ्याबरोबर गेल्या वर्षी बारीत म्हटलेले तू काय बुवा मला शिकवणार. आता विषय राहिला भाद्या रेड्याचा. भाद्या रेडा म्हणजे काय? हा हो एखादी म्हैस आणून दाखव एखादी म्हैस आणून तर दे. आता भादवा येतोयच. हा अरे साला तुम्ही बोलणार आणि आम्ही बोललो की मग तुम्हाला मिरच्या जमतात ऐसा कैसा. हा म्हणून आणि म्हणतो तुझ्यावर चढून जाणार आणि काही वेळा म्हणतो चढून गेलो. बुवा तू बाई मी पुरुष मी पुरुषा तू बाई. मी तुला लई वेळा सांगतो तू माझ्यावर चढ मी तुझ्यावर चढतो. काय धुरल्यात वाईट उलट सुलट. मला काय फरक पडणार आहे काय? हा एवढी बारी बुवा टोकाला गेली नसती पण पहिल्या बारी तुझी गौलन आणि माझी लायकी बुवा माझी गायकी ही माझी लायकी आहे. लोकांना पटू दे नाही तर नाही पटू दे पण या कलगी दुऱ्यात छाती ठोकपणे सांगतो सुशांत कराटे एवढा आवाज कोणाचा नाही आहे की नाही. म्हणून आणि हा बुवा गर्व नाही ही माझ्या बापाची 45 वर्षाची तपश्चर्या आहे बुवा. आणि हे तुम्ही आज आलो आहे ना स्वतःचा बाप घरात आणि काकाला घेऊन मला नाही शिकवायचं. म्हणून विषय माणूस म्हणून जगायच्या तू लायकीचा नाही म्हणतो. माणूस म्हणून जगायच्या लायकीचा नाही. तू मेला जसा आता काय जाऊ दे जातीवंत म्हणतो कलाकार आहे जाऊ दे सोडा विषय बघा. 5 दिवस म्हणतो प्रॅक्टिस. अरे सकाळी
सकाळी हे 8 वाजता आलं 1 2 3 4 5 वाजवून मी मुंबईत राहतो सकाळी 8 वाजता आलं 10 वाजेपर्यंत झोपलं 10 11 12 2 तास प्रॅक्टिस आणि इथे येऊन काहीच प्रॅक्टिस केलेली नाही तरी पण बारी कारण बुवा ह्याला झाली 17-18 वर्ष बरोबर वाजवतोय त्याला झाली 15 वर्ष प्रॅक्टिस काय करायची रोज तीच गाणी तुम्ही रोज म्हणता बारी म्हणून या ठिकाणी दुसरा विषय कसा देतो बघा रेडा म्हणाला ना रेडा म्हणाला ना 5 सुज्ञानाचा निर्मळ झरा बघा विषय कसा सांगतो तुला घे ऐकून जरा कैक जणांना पडलाय पुरा तो कुणाला झपणार ना असा हलवून उठणार ना राजेश त्याला टिचकी मारायला लागते टिचकी असं हलवून उठणार ना उठलं तर साऱ्यांना ठोकणार हा आता विषय बघा रावणाच्या लंकेवरती रामाचं आक्रमण आणि ती मंदोदरी रावणाला म्हणते की हा तुमचा एवढा बलशाली भाऊ खाटेवर पडलाय बरोबर ना भावाच्या राज्यावर आक्रमण झालं आणि हा खाटेवर पडलाय याचा उपयोग तर काय तेव्हा रावण मंदोदरीला म्हणतो विषय बरोबर आहे ना विषय बरोबर आहे की नाही आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तर रांडू हा वा असं नाही चालणार म्हणून सांगतो तुला घे ऐकून जरा कैक जणांना पडलाय पुरा तो कुणाला झेपणार नाही असा हलवून उठणार नाही असा हलवून उठणार नाही असा हलवून उठणार नाही उठलं तर तुला रे ठोकणार असा हलवून उठणार आता साऱ्यांना ठोकणार आणि कालिदास आजाचा माझा झालाय पगार नुसत्याच बडाया मारतो हा बुवा नुसतीच याच्या तोंडाची हवा दुसऱ्याच्या जीवावर होऊन मोठा एक गाणं स्वतःला लिहिता येत नाही एक गाणं आणि मोठा भाता जेवढा करतो राजेश बुवा तुझ्या गुरूंना सोडून एक दिवस या सुशांत गरडे बरोबर बारी करून दाखव तुला मानला सारा हा स्वतःच्या लेखणीची एक बारी माझ्या बरोबर करून दाखव नाही तुझा चुपला साफ केला ना माझं नाव नाही म्हणून दुसऱ्याच्या जीवावर होऊन मोठा नको दाखवू मला मोठा नुसता बोलतोय हा खोटा नुसता बोलतोय हा खोटा आज याचा करणार मी गोटा नुसता बोलतोय हा खोटा आज याचा करणार मी गोटा आणि या ठिकाणी बघा बारी आणि या गावाला बाऱ्या होतच राहतील बरोबर ना पण आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्रोविंग फॅमिली आमचे अमरदादा साळवी यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बघा 2 शब्द आपल्या समोर सादर करतोय कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला वाढदिवसाच्या शुभेच्छा या भागाच्या हो बच्चा शतायुषी तुम्ही भाव हीच साऱ्याची इच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आजचं जे आयोजन केलेलं आहे माझे भाऊ अनिल गराटे पार्वतीपुत्र निर्मित अभिनीत कला मंच त्यांच्यासाठी एकला रेकॉर्ड ब्रेक पार्वतीपुत्र अभि अनिल कला मंच हाय जोमदार अरे सगळ्या गावागावातली लोक जमा करून हा कार्यक्रम आणि 40-45 लोकांचं मंडळ चालवणं एवढी साधी गोष्ट नाही म्हणून पार्वतीपुत्र अभि अनिल कला मंच हाय जोमदार सारे कीर्तिवंत सारे नामदार सारे कीर्तिवंत सारे नामदार करती आयोजन
आणि परवाच ज्या माझ्या आरतीला 5 लाख व्ह्यूज कंप्लीट झाल्या आणि 6 तारखेला लाईव्ह कॉन्सर्ट याच रंगमंचावरती त्या आरतीची आहे आणि ही वडिलांनी अजरामर केलेली लिहिलेली आरती आज मला गाण्याचा योग आला आणि माझ्या आवाजामध्ये ही रेकॉर्डिंग झाली आणि आपल्यासमोर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सादर करतोय. म्हणून बुवा आरतीला या ही विनंती. हो वाळू